अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजे तिसगाव कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे स्वप्नील काळे, सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा अंदाज पाहता मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागणार आहे। मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत प्रयत्न होतीलच, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अधिकची मदत जिल्ह्यातील नुकसानीसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले। नुकसान झालेल्या घरांना मदत किंवा घरकुल योजनेत घराची उपलब्धता करून देता येईल का, याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा। स्थलांतरित नागरिकांना फूड पॅकेटचे नियोजन करण्यात आले। पाथर्डी तालुक्यात एकूण 49,000 हेक्टर क्षेत्रावरील 69,000 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले असून 34 गाय, 250 कोंबड्या, 50 शेळ्या, 25 करडू आणि 26 घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजू शिवाजी सोळंके हा 39 वर्षाचा इसम देवळाली नदीत व गणपत हरिभाऊ बर्रे हे 65 वर्षाचे गृहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले। तात्काळ मदतीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून वर परिस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल, पण परिस्थिती पाहता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि त्यांच्या प्रशासनातील सर्व विभागांनी वेळीच योग्य निर्णय घेऊन केलेल्या उपाययोजनामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मोठे यश आल्याचे त्यांनी सांगितले। आता आकडेवारी समोर आलेली आहे साधारण 94,000 साधारण 770 शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं 1,02,000 साधारण 1,00,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। म्हणजे मुख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे। आता ह्या भागात पाथर्डी आहे, शेवगाव आहे, इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे। सर, दुसरीकडे विरोधात सातत्याने तातडीने काही मदत दिली जाणार आहे का सर? आपले स्थायी आदेश आहेतच शासनाचे, पण आता ओरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफचे जे नॉर्म आहेत आपले त्यामुळे आपण मदत करतो। आपण काही एसडीआरएफचे आहेत, काही एनडीआरएफचे आहेत, पण ओरंडाभाऊ एनडीआरएफच्या पेक्षा काही मदत करता येईल का म्हणून आता मला वाटतं मदत पुनर्वसन बघायला तशा पद्धतीने आपण विनंती करू। सर, विरोधात सातत्याने आरोप करतायत की पंचनामे होतात मात्र मदत दिली जात नाही। अहिल्यानगरचे खासदारांनी देखील तेच आरोप केले की वेळोवेळी पंचनामे केले जातात मात्र मदत मिळत नाही। कसं बघतं सर त्यांच्या आरोपाला? मला असं आहे की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत, आता नगर तालुक्यातले मध्ये आतरनेर, पिंपळगाव, माळवी, किला इथे आपण तातडीने स्वतः गेलो, पंचनामे झाले, लोकांना मदत मिळते। तर माहीत नाही अशा त्या बाबतीमध्ये विरोधकांचं कामाचे आरोप करायचं, पण सगळीकडे आम्ही काय लक्ष देत नाही। लोकांना आमचं शासनाचा प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व अर्थात। कालच्या ढगफुटीमुळे काही संसारच उघड्यावर पडले आहेत, अक्षरशः घरात काही राहिलेलं नाहीये। आशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे तातडीचं काय होणार? नाही, आता याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत। एक तर ज्यांची घरं वाहून गेली, घरं पडली, मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घरं बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो, कारण त्या स्वतःच मालकी जागा असतील तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं, म्हणजे ताबडतोबीने त्यांना मदत करता येईल। नंबर 1, टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा पुढे सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय। दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग सर्व संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झालेल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्याद्वारे काही मदत करता आली, म्हणजे संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही, तर ती एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी सुचवलेला आहे।